नमस्कार मित्रांनो, संपूर्ण देशातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जनगणना 2026। तर मित्रांनो, जनगणना 2026 साठी जर आपला क्रमांक असेल किंवा आपलं कर्तव्य असेल तर आपलं प्रशिक्षण वगैरे झालेलं असेल तर मित्रांनो, जनगणना 2026 मध्ये आपल्याला संपूर्ण जनगणना कोणत्या पद्धतीने करायची आहे, कशी करायची आहे याची एक 13 पानाची डिजिटल फाईल मी तयार केलेली आहे। अगदी संपूर्ण सविस्तर त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण जे आपल्याला अडचणी काही येणार आहे त्याचं संपूर्ण निरासन होणार आहे। तर मित्रांनो, जनगणना 2026 अंतर्गत आपल्याला 13 पानाची ही जी डिजिटल फाईल आहे ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। संपूर्ण आपलं जे कार्य असणार आहे जनगणनेचं ते या फाईलच्या माध्यमातून अगदी सोयीस्कर होणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे जनगणना 2026। बरेचसे आपल्या शासकीय बांधवांचे यासाठी क्रमांक लागलेले आहे आणि आपल्याला ही जी जनगणना आहे पूर्ण करायची आहे। तर जनगणना पूर्ण करताना मित्रांनो, आपल्याकडे ही जी फाईल असणार आहे 13 पानाची डिजिटल फाईल हे आपल्याकडे असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये संपूर्ण गोष्टी आपण शेअर केलेल्या आहे, संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे आपल्या मोबाईलमध्ये असल्यावर आपल्याला जनगणना करताना कुठलीही अडचण येणार नाही। तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे। सोबतच आपल्याला ही फाईल कुठून प्राप्त होणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, जनगणना 2026-27 करिता जर आपलं कर्तव्य असेल तर आपल्याला ही जी फाईल आहे आपल्या मोबाईलमध्ये असणं खूप आवश्यक असणार आहे। आपल्याला प्रशिक्षणामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो, परंतु काही गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या नसेल किंवा डेमो वगैरे आपला बरोबर झालेला नसेल तर ही जी फाईल असणार आहे यामध्ये संपूर्ण जी जनगणना दरम्यान संपूर्ण ज्या काही गोष्टी असणार आहे ज्या आपल्याला करायच्या आहे त्या संपूर्ण आपण कव्हर केलेल्या आहे। एकूण 13 पानं आपण तयार केलेल्या आहे आणि त्यामध्ये संपूर्ण आपली जनगणना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीने करायची आहे प्रत्येक विषय आपण प्रत्येक पानावर घेतलेला आहे। तर बघा, जवळपास 13 पानं असणार आहे आणि संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर जनगणना 2027 भवन आणि जनगणना घरांची सोपी समज कशा पद्धतीने असणार आहे। बहुमजली इमारत, त्यानंतर प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र भवन क्रमांक असल्यास, त्यानंतर एकाच आवारात अनेक इमारती असल्यास, एकाच घरात अनेक खोल्या असल्यास कशा पद्धतीने काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। सर्वात सोपा नियम वगैरे, एक घर एक कुटुंब एक जनगणना घरे, वेगवेगळी कुटुंबे वेगवेगळी जनगणना अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मित्रांनो आपण इथे दिलेली आहे। त्यानंतर दुसरं जे पेज आहे यामध्ये जनगणना 2027 कुटुंब म्हणजे काय सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे। कुटुंबाचा अर्थ काय असणार आहे, उदाहरण देऊन तिथे आपण ते सांगितलेलं आहे। उदाहरणे इथे समजून घेऊया असं ते इथे तयार केलेलं आहे। त्यानंतर कुटुंबाचे जे प्रकार आहे 3 प्रकार ते सुद्धा इथे बरोबर आपण तिथे टाकलेले आहे। कुटुंबाची ओळख कशी असावी, महत्त्वाच्या काही गोष्टी असणार आहे हे संपूर्ण मित्रांनो आपण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, जनगणना 2027 त्रुटीरहित नजरी नकाशा, सगळ्यात महत्त्वाचं काम मित्रांनो सुरुवातीचं जे असणार आहे ते नकाशा असणार आहे, नजरी नकाशा। याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर। तर यामध्ये बघा कशा पद्धतीने आपल्याला तो नजरी नकाशा तयार करायचा, त्याचे नियम काय असणार आहे। उत्तर दिशेचा बाण, चतुर्सीमा स्पष्ट करणे, नंबर देण्याची सुरुवात, म्हणजे संपूर्ण मित्रांनो यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे। मानक चिन्ह कोणत्या पद्धतीचे असणार आहे, पक्के घरासाठी, कच्चे घरासाठी, गैरनिवासी कच्चे घर, पक्का रस्ता, कच्चा रस्ता, कोणकोणते चिन्ह वगैरे द्यायचे आहे, नकाशाचा फॉर्मॅट कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर नंतरच्या पेजवर मित्रांनो जनगणना 2027 भवन आणि जनगणना घरांची सोपी समज, गणना नेहमी वापर आणि कुटुंब याच्या आधारावर केली जाईल। बहुमजली इमारत, संपूर्ण इमारत एक भवन, प्रत्येक फ्लॅट एक जनगणना अशा पद्धतीने, प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र भवन क्रमांक असल्यास कसं करायचं आहे, एकाच आवारात अनेक इमारती असल्यास कसं करायचं याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। नंतरच्या पेजवर मित्रांनो कुटुंब म्हणजे काय, इथे हे संपूर्ण माहिती इथे आलेली आहे। कुटुंबाचा अर्थ उदाहरणानुसार तिथे घेतलेला आहे सर्व या गोष्टी। त्यानंतरच्या पेजवर मित्रांनो भारताची जनगणना घर आणि कुटुंबाच्या कोडींचे संपूर्ण जे गणित असणार आहे नेमकं काय असणार आहे ते संपूर्ण इथे घेतलेलं आहे। भवन नंबरिंग वगैरे संपूर्ण कसं काय असणार आहे याची माहिती यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर जनगणना 2027 मकान घरांना नंबर कसे द्यावे, आपल्याला मित्रांनो जे काही नंबर वगैरे द्यायचे आहे घरांना ते कशा पद्धतीने द्यायचे आहे, नंबर देण्याचा अर्थ काय असणार आहे, मुख्य स्थिती आधीचे नंबर बरोबर असल्यास तेच वापरा अशा पद्धतीने जे काही असेल ते, 2 घरांच्या मध्ये नवीन घर असल्यास कशा पद्धतीचा नंबर द्यायचा आहे, त्यानंतर गल्लीमध्ये नंबर देण्याची पद्धत कशा पद्धतीची असणार आहे, महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये काय असणार आहे, नंबर कसे लिहायचे आहे ते सुद्धा यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे। त्यानंतरच्या पेजवर मित्रांनो जनगणना 2026-27 नजरी नकाशा कसा बनवावा याची संपूर्ण माहिती या पेजवर आपण घेतलेली आहे। नकाशा अचूक व सर्वेक्षण सोपे,
एकही घर सुटणार नाही अशा पद्धतीने. तर तो नकाशा आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे. नकाशा बनवताना घ्यायची महत्त्वाची काळजी कोणती असणार आहे, चिन्हाचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, नकाशा बनवण्याची सोपी पद्धत कशी असणार आहे, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे याची संपूर्ण माहिती इथे घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो नंतरच्या पेजवर अचूक डेटा अचूक गणना हीच आपली जबाबदारी जनगणना 2027 HLO ॲप मार्गदर्शिका. जे काही ॲप आहे मित्रांनो आपल्याला HLO ॲप जे असणार आहे, जे आपल्याला प्रशिक्षणामध्ये आपण ट्रेनिंग ॲपमध्ये त्याचा डेमो आपण घेतलेला आहे, त्या ॲपमध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्याला इन्स्टॉल वगैरे करायचं याची माहिती या पेजवर आपण घेतलेली आहे. तर बघा त्यानंतरच्या पेजवर जनगणना 2027 प्रत्येक माहिती देशाच्या विकासाची जनगणना 2027 तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीचे प्रश्न कोणकोणते असणार आहे त्या घरांबाबत इथे संपूर्ण माहिती त्याची घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो नंतरच्या पेजवर जनगणना 2027 घरगणनेचा प्राथमिक टप्पा सोप्या भाषेत समजून घेऊया. इमारत, घर, कुटुंब. तर पहिल्या स्थितीमध्ये इमारतीत फक्त दुकान ऑफिस असल्यास कुटुंब गणना होणार नाही. त्यानंतर स्थिती 2, एक घर एक इमारत एक घर एक कुटुंब, एक इमारत एक घर पण त्यात 2 कुटुंबे राहतात, तर ते कशा पद्धतीचं असणार आहे हे संपूर्ण इथे आपण घेतलेलं आहे. यामध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असणार आहे, निष्कर्ष काय असणार आहे याचा संपूर्ण माहिती यामध्ये आलेली आहे. त्यानंतरच्या याच्यामध्ये मित्रांनो क्रमांक देण्याची जी काही पद्धत असणार आहे, भावन संख्या कशा पद्धतीने क्रमांक द्यायचा आहे, त्यानंतर जनगणना मकान संख्या, परिवार संख्या, एकत्रित उदाहरण समजून एकत्रित उदाहरण जसं तिथे घेतलं. बघा अत्यंत महत्त्वाची ही फाईल मित्रांनो मी तयार केलेली आहे आणि या फाईलच्या माध्यमातून ही फाईल आपल्याकडे असल्यावर आपल्याला संपूर्ण जनगणना करताना कुठलीही अडचण येणार नाही आहे. तर मित्रांनो बघा या फाईलमध्ये आपण जनगणनेविषयी जे काही विषय आहे ते संपूर्ण कव्हर केलेले आहे. नकाशा असेल, घर क्रमांक देण्याबाबत असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असेल, ॲपबाबत असेल, संपूर्ण गोष्टी यामध्ये कव्हर केलेल्या आहे मित्रांनो. आणि ही डिजिटल फाईल असणार आहे, ही PDF स्वरूपात मित्रांनो उपलब्ध आहे. आणि ही जर आपल्याला पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा, मी लगेच याची लिंक आपल्याला पाठवणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो जनगणना 2027 साठी आपण जाणून घेतलेली आहे. आपल्या ज्या काही बांधवांचे इथे कर्तव्य आहे त्यांच्यासाठी ही फाईल अत्यंत उपयोगामध्ये येणार आहे. त्यांना जनगणना करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.